गेल्या काही दिवसात मराठवाडा आणि पश्चिम विदर्भातल्या अनेक भागांना पावसाने झोडपून काढल्यामुळे शेती पिकांचं देखील नुकसान झालं आहे। या सर्व भागातल्या नुकसान भरपाईचे पंचनामे तातडीने करावेत असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले। गेल्या 2 दिवसात संपूर्ण बीड जिल्ह्यात सर्वदूर पावसामुळे खरीप हंगामातील पिकं धोक्यात येण्याची शक्यता आहे। काही महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीच्या निकषांपेक्षा अधिक पाऊस झाला असून काही ठिकाणी अजूनही पाऊस पडतो आहे। त्यामुळे राज्य शासनाच्या आदेशास अनुसरून पावसाचा जोर कमी होताच जिल्ह्यात सर्व ठिकाणी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे महसूल आणि कृषी विभागाने पंचनामे करावेत असे निर्देश कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत। अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे। त्याचे पंचनामे करण्याचे आदेश शासनातर्फे देण्यात आलेले आणि तात्काळ पंचनामे केले जाईल। एकही नुकसान झालेला शेतकरी घर गुरं किंवा पशुधन ज्यांचे नुकसान झाले असेल ते सर्व नुकसानाचे पंचनामे केले जाईल। अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे। त्याचे पंचनामे करण्याचे आदेश शासनातर्फे देण्यात आलेले आणि तात्काळ पंचनामे केले जाईल। एकही नुकसान झालेला शेतकरी घर गुरं किंवा पशुधन ज्यांचे नुकसान झाले असेल ते सर्व नुकसानाचे पंचनामे केले जाईल।